Hello Yes. everyone. I'm in conversation with Jyoti ma'am, Jyoti Runge ma'am. She's a fellow MS patient like me. I guess she's suffering from MS for last 30 years or 28 years. 28 years. 28 28. years. Yes. 28 years. So we'll have a conversation mostly about MS or mostly about accessibility in India, which we lack. आपल्याला थोडं त्याच्यावर थोडं नाही खूप जास्त काम करायचं आहे त्यामुळे आम्ही त्याच्याबद्दल आज कन्व्हर्सेशन करू. विल स्टार्ट नाव. येस. हा. तर मी ज्योती रोंगे. जसं अनुश्रीने सांगितलं तसं मी फेलो MSP आहे तिची आणि 28 वर्षापासून MS आहे मला. आणि मी बाय प्रोफेशन सोशल वर्क असल्यामुळे जेव्हा आय जॉईंट कमिटी पुणे कमिटी ॲज अ कमिटी मेंबर मला कळायला लागलं की MSPजना काय अडचणी आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत आणि आपण जे देतोय त्यांना ॲज अ सोसायटी त्यांना जे दिलं जातंय त्याच्यात कुठेतरी अंतर आहे. आणि म्हणून मी त्याच्यावर काम सुरू केलं. तर मुख्य म्हणजे आता हे जे अनुश्री म्हणली की असेसिबिलिटीवर करायचं आहे. तर आय बीन ऍक्टिव्ह इन MSSI सिन्स 2000. तेव्हापासून मी ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व होतीये. तर त्याच्यात एक कामाचा एक असा भाग म्हणून मी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये गेले की तिथे मला डिसेबिलिटी पेन्शन मिळतं पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पासून. तर ते जास्तीत जास्त जे त्याच्यासाठी योग्य आहेत MSPs तर त्यांना मिळावं त्याच्यासाठी मी काम सुरू केलं. आणि मग नंतर हळूहळू मला तेव्हा तिकडच्या डिसॅबिलिटी कमिशनरला भेटायची गरज भासली. तर जेव्हा मी आता पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या 2 बिल्डिंग्स आहेत. एकाच प्रांगणात 2 बिल्डिंग्स आहेत आणि मध्ये थोडासा मध्ये वाट आहे थोडी. तर तेव्हा तिथे गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते तळ बसलेलं आहे कॉर्पोरेशन ते कमिशनरचं ऑफिस. पण तिथे जायचा जो रॅम्प आहे तो कोणत्याही व्हीलचेअरला चढता येणार नाही असा आहे. म्हणजे त्यांनी अशी सोय केली जणू काही की कोणी व्हीलचेअर बाउंड लोक तिकडे येऊच नयेत ते अशी सोय डिपार्टमेंट आणि केली गेलेली असं ते माझं. डिपार्टमेंट ह्याच्यासाठी आहे, एबल्ड लोकांसाठी आहे. हँडिकॅप लोकांसाठी. येस. त्यांच्यासाठी आहे ते आणि त्याच्यात कोणी येऊ नये अशी सोय. बरं मी तिथे गेले. माझ्या बरोबरचे जे केअरटेकर होते शाहू राज शिंदे आपले जे MS सोसायटीचे आपल्या करेक्ट. हा पेशंट हा. कोऑर्डिनेटर त्यांनी मला नेलं होतं तिथे. मी कशी बशी तिथे गेले जिना चढून. या. व्हीलचेअर पण त्यांनी आणली बरं. आणि मग नंतर व्हीलचेअरवर मी त्यांच्या ऑफिसमध्ये शिरले. ऑफिसमध्ये गेल्यावर त्यांची केबिन आहे बरं का. तर त्या केबिन मध्ये जायला सुद्धा एका बाजूला कपाट लावलेलं आहे आणि एका हा. बाजूला टेबल. म्हणजे ती व्हीलचेअर अशी वेडी वाकडी करून आत जायला सुद्धा प्रचंड त्रास. म्हणजे तुम्ही कोणी येऊच नये इथे असं हे का. मी त्यांना हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. तर त्यांनी मी आधी ते म्हणले की रॅम्प तो तसा होत नाही मॅम, कारण तो नुसता शो साठी लावलाय असं माझं पूर्ण मत आहे. की तिकडनं म्हणजे ट्रक जातात त्यामध्ये गँगवे मधनं आमचे काही काही सप्लायज घेऊन हम्म. आणि मग त्या ट्रकला जागा होत नाही म्हणून तो केला तसा रॅम्प केला गेला. म्हटलं मी ह्याला काय अर्थ आहे. ट्रकसाठी तुम्ही जर रॅम्प इथे व्यवस्थित केला नाही तर व्हीलचेअरवरची लोक येणार कशी या. तिथे. मग ठीक आहे. मग मी असा विचार केला की तुम्ही तो फोल्डेबल रॅम्प असतो ना जो करेक्ट करेक्ट. हो डिटॅच हो. होतो लोखंडी तसा बसवा. आणि मग त्याचं हे कारण ते कारण. मग मी परत मेन बिल्डिंग मध्ये गेले. तिकडे PWDचं जे कमिशनर आहेत त्यांना भेटले. तर हो मॅडम ते करायचंय त्याच्यासाठी हे करूया ते करूया अमुक धमुक. आता PMCची रस्ता ओलांडून PMCची बिल्डिंग ओलांडून रस्ता ओलांडून पुढे समोर पण एक जागा आहे. 3 मजली मला वाटतं इमारत आहे. तिथे पण एक कमिशनर बसतात. तर त्यांच्याकडे मी गेले. तर तिथे बऱ्यापैकी जागा आहे बरं ओके. का. खाली आवार पण आहे. म्हणजे तिथे कोणी थांबू शकतात लोक. तिथे बरीच जागा आहे. तर मी म्हटलं मॅडम आपण मग हे जे डिपार्टमेंट आहे डिसेबल कमिशनरचं ते आपण तिथे शिफ्ट करू शकतो. म्हणजे डिसेबल लोकांना मेन बिल्डिंग मध्ये यायलाच नको हा. त्यांच्या करेक्ट. कामासाठी काही. हो. बरोबर की नाही. आणि मग करेक्ट. रॅम्प वगैरे ते करायलाच नको. म्हणजे असं असले तरी चालतील. तर हो मॅडम पण ते विचाराधीन आहे. मग त्याच्यासाठी ती कमिटी बसवावी लागेल स्टँडिंग कमिटी. आणि मग आता त्याचे इलेक्शन्स आहेत. अरे. म्हणजे एक शब्द उच्चारला की त्यांच्याकडे त्यांची 1000 कारणं असायची तयार.
तर त्याच्यामुळे आणि मला हे सगळं करायला 5-5 तास थांबावं लागलेलं आहे. मी असं म्हणत नाही की ते लोक मुद्दामून करतात हे सगळं. त्यांच्याकडे त्यांची खूप कामं असतात. तरीही त्यांनी कमिशनर लेवलचे जे लोक आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केलं मला. खूप सहकार्य केलं. पण हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता, आणि एवढ्या मोठ्या पीएमसी मध्ये जिथे रोजचा 1 लाखचा फुटफॉल आहे असं माझं मत आहे. ओके. एकच हो हो, असेल असेल. एकच डिसेबल एकच डिसेबल फ्रेंडली टॉयलेट आहे. कॅन यू इमॅजिन? काय करायचं लोकांनी? एकच डिसेबल फ्रेंडली टॉयलेट आहे. नाही ते काय करायचं? डिसेबल्ड असं म्हणतात की इन्क्लुझिव्ह एन्व्हायरमेंट करायचंय आपण सगळ्यांना हा. असं. पण ऍक्च्युअल मध्ये रियालिटी मध्ये हे सगळं काही नसतं. हे होत नाही. काहीच नसतं. आता तुम्हाला सांगू का, आता तिकडे ना इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स आणलेले आहेत त्यांनी. म्हणजे बर मी जेव्हा हे 5-6 वेळा गेले, त्याच्या शेवटच्या शेवटच्या वेळेला मला ते दिसल्या. त्याच्या आधी साध्या व्हीलचेअर्स होत्या, बरोबर. बर. तर त्या साध्या व्हीलचेअर्स बाहेर रॅम्प आहे. हा. आपण जिना चढतो पीएमसीचा, आणि त्याच्या उजव्या हाताला रॅम्प आहे. रॅम्प मधनं जावं लागतं. तिथे व्हीलचेअर ठेवलेले असतात बाहेर. त्या उघडं बरं, आपल्याला पटतं की इथे व्हीलचेअर यायचं, माणसाने व्हीलचेअर बसून रॅम्पवर जातं. करेक्ट. एके दिवशी काय झालं, प्रचंड पाऊस पडत होता हा. आणि ते व्हीलचेअर सगळ्या पाण्यात भिजत होत्या. पण कोणालाही वाटलं नाही की ती व्हीलचेअर आणावी आत, एखाद्या 2 आणून ठेवाव्या. कोणालाही वाटलं नाही. म्हणजे मला जेव्हा कमिशनरच्या ऑफिसमध्ये जायचं होतं, तर मी कोणाकडनं तरी तिथून लोकांकडनं वर्तमानपत्र घेतली जुनी, ती त्याच्यावर टाकली आणि त्याच्यावर बसले. तरीही मी सगळी आतून ओली होते ते कमिशनरशी बोलताना. म्हणजे किती अनास्था असावी, किती म्हणजे अनास्था असावी. करेक्ट. आणि काय त्यांना म्हणायचं याला? मला हे कळत नाही की वेन यू ट्राय टू सजेस्ट समथिंग, वेन यू हा. म्हणजे तुम्ही काहीतरी सजेशन, तुम्ही इम्प्रुव्हमेंट सांगता, तुम्ही काहीतरी हे का, हो, ते हो. हा. इग्नोरन्स लेवल त्यांची एवढी असते ना की असं वाटतं की हे काय चालू आहे हे. म्हणजे वाय आणि आर वी. कशासाठी? हा. आणि वाय आर वी फायटिंग फॉर बेसिक राईट्स साठी फाईट कशाला करायला लागतं हे मला कळत नाही. ऍब्सोल्युटली. तेच ना, म्हणजे हे किती साध्या गोष्टी आहेत की व्हीलचेअरचं भिजतायत पाण्यात तर तुम्हाला आत ठेवतायत. इतकी साधी गोष्ट. मग त्यांचं त्याच्यासाठी म्हणजे तुम्हाला कोणाची तरी परवानगी पाहिजे ना. तर रेड टेपिझम तिथे येतो. मग व्हीलचेअर करेक्ट. ठेवायच्या कोणी, मग ते उचलायच्या कोणी, त्याला हात कोणी लावायचा, हा रेड टेपिझम त्याच्यात येतो. मग याला विचारल्याशिवाय त्या व्हीलचेअर का उचलल्या गेल्या, हो मग वगैरे ते वगैरे वगैरे. असं हो. खूप खूप म्हणजे म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना की हा. तिकडनं शिफ्ट करून ऑफिस ते तुम्ही इकडे आणा जिथे खूप स्पेस आहे. हा. आता त्याला हा. किती त्यांना प्रोसेस म्हणजे ते किती हे करतील त्याला की इवन हो. टू शिफ्ट द होल ऑफिस त्यांना केवढं करायला लागेल येस. काहीतरी. ऍक्च्युली ते फार इझी आहे, दे कॅन डू इट व्हेरी इझिली, हो. बट त्यांना करायचं. हा. आणि ते खरंच आहे ना, आधीच त्याच्या डोक्यात त्याची जागा ती आहे. मी म्हणते ठीक आहे, त्यांचे काही लिगल प्रॉब्लेम्स असतील, मला पूर्ण कल्पना आहे. काही डिपार्टमेंटल त्यांचे काही अडचणी असतील, अमुक असेल तमुक असेल, पण त्यात मार्ग निघू शकतो ना. येस. निघू शकतो. तेव्हा तुम्हाला सांगितलं स्टँडिंग कमिटीचं आता इलेक्शन आहे, मग आमची स्टँडिंग कमिटी बसेल आणि मग त्याच्यात ते ठरवलं जाईल. ओम नाम ठोप. मला काहीही त्याच्यावर कळलेलं नाही. त्याच्यानंतर मग मी तिथे दुसऱ्या कामात गुंतले. त्याच्यामुळे मला तिथे राहिलं, ते काम झालं राहिलंच नाही. पण पुढे कॉर्पोरेशन मला मी असं सांगते की ते डिसेबिलिटी पेन्शन जे मिळायला हवं त्याच्यात खूप सहकार्य केलं गेलं. ओके. नंतर त्यांनी फ्री MRI दर महिन्याला काढून देतात. हो. जर आमच्याकडनं कोणी एमएस पेशंट गेले बर. थ्रू त्यांचे एक दळवी, हो, पद्मावतीला ना, पद्मावतीच पुण्याचं, तिथे दळवी हॉस्पिटल म्हणून आहे. तिथे ब्रँड म्हणजे लेटेस्ट MRI मशीन आहे ह्यांचं बर. कॉर्पोरेशनचं. बरोबर. तिकडे फ्री MRI करून मिळतो एमएस पेशंटना. हो. पण म्हणजे जर पीएमसी. एमएस पेशंट ना, पीएमसी ओके. पीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये. आणि दुसरी गोष्ट त्यांनी मला एक सहकार्य आणखीन केलं की आपले जे पोस्टर्स आहेत हा. तर ती पीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये सगळीकडे लावायची पण परवानगी दिली. ते मला ह्या 3 गोष्टी त्यांनी मला हा. अगदीच करून दिल्या. पण आता मला जर ते करायचं असेल ना हे कॉर्पोरेशनचं, तर ऑफिस शिफ्ट करायचं, तर मला परत तिथे जावं लागणार आहे. आणि मला आता मी असं जितकं कामात मला राहता येईल ना हा. तितकं हो आवडतं. हो. तर त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मी हे केलं
की महाराष्ट्र राज्य रुग्णालय जी आहेत, हम्म. तर तिथे सगळी पोस्टर्स लावायची परवानगी मी मिळवली. ते बर. मुंबईला मिळवली. ओके. हा, मुंबईला मी 10 महिने राहिले होते, हा हा माझ्या काही हा. पर्सनल ह्याच्याकरिता. तर तेव्हा मी त्या जीटी हॉस्पिटलला जाऊन ती परवानगी मिळवलेली आहे की जी कॉर्पोरेट सॉरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी हॉस्पिटल्स आहेत, तर ओके. तिथे ती सगळी पोस्टर्स लावावीत. ती परवानगी मिळवलेली आहे मी. तर अच्छा. ही कामं करण्यात किंवा आता मी सीएमईज घेतल्याच बऱ्याचशा. हा हा. पुणे पुणे IIMA मध्ये घेतल्या, नाशिकला बर. घेतली, प्रवरानगरला घेतली, आता 27 मार्चला ह्याला घेतली, कुठे, भारती विद्यापीठात. बापरे. तर ही माझी कामं अशी चालूच राहत आहेत. तर त्याच्यामुळे मला हे जे असेसिबिलिटीचं, शिवाय मी अशी म्हणजे पर्सनल कामासाठी पण कुठे कुठे हिंडत असते ना, हा हा. तर तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की हे मोठमोठी हॉटेल्स असतात ना, तिथे पण जे रॅम्प्स असतात ना, ते त्यांनी फक्त त्यांना ती परवानगी मिळावी, कोण केले? हो ते ऑक्युपेशन, त्याच्यासाठी ते बनवलेले असतात, शो साठी. हो हो. आता ऍक्च्युअल अशक्य असतं मध्ये काय त्याच्यावर उपयोग नाही. व्हीलचेअर हो. नेणं. म्हणजे अशक्य असतं तिकडनं व्हीलचेअर नेणं. either you go to a five-star hotel, okay, restaurant, येस. or you येस. don't go. बिकॉज फाईव्ह स्टार येस. रेस्टॉरंट त्यांच्या त्या ह्याच्यातच आहे की ऍक्सेसिबल पाहिजेत म्हणून ते करतात. पास. आणि मग त्यांनी पण ते त्याचं किती इन्क्लिनेशन असावं, काय असावं, ते करून त्यांनी ती केलेली असतात. हा, पण पण बाकी जी काय फक्त असतात ते ना, करतात. आणि एव्हरी वीक किंवा बास. एव्हरी मंथ फाईव्ह स्टार मध्ये नाही जाऊ शकत ना. कसं काय किंवा परवडेल? आपण सगळं, आणि नुसतं बाकीचे आपले काही समारंभ असतात, बाकी कोणी आपल्याला बोलवतो. आता मी नाशिकला एका लग्न समारंभासाठी गेले होते. हम्म. तर म्हणजे असं ते 3 स्टार वगैरे रिसॉर्ट होतं, खूप या छान, या. खूप छान, खूप छान. पण त्याचा जो रॅम्प होता ना, तिथे पण असे मोठे मोठे असे उंच उंच ते अडथळे. बापरे. म्हणजे मी जेव्हा व्हीलचेअरवर बसले, तेव्हा 2 माणसं ते पुढून व्हीलचेअर खेचतायत आणि मागून एक माणूस ढकलतोय. आता मी अपंग आहे ती गोष्ट वेगळी, पण म्हाताऱ्या माणसांना पण जातात ना, व्हीलचेअरवर हो बसावं लागतं ना. हो. काय करायचं त्याने? म्हणजे इतकं हे तुम्ही, इतकं त्याच्याकडे दुर्लक्ष याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे करता, काय करायचं ना? हा, इनसेन्सिटिव्ह किती असावं माणसाने. खूप आहे तिथे जेव्हा आपल्याकडे. तुम्ही आणि अ, हे मेन स्ट्रीम मध्ये येतच नाही की आपल्याला हे करायचंय. येतच नाही. मेन स्ट्रीम मध्ये येतच नाही हे. हा. आणि वी मी हॅव मी टू काय डू इट. म्हणते, आता सुदैवाने, अत्यंत सुदैवाने माझ्या घरचे जे सगळे नातेवाईक आहेत, ते सगळे अतिशय मला हे देतात, करेक्ट. सहकार्य हा करतात हा आणि हो. सगळीकडे नेतात, कुठे कुठे त्याच्यासाठी नेतात पण. बर. पण प्रत्येक असतील असं सांगता येत नाही, आणि प्रत्येक नाही वेळेला माझे सगळे नातेवाईक नेतील असं पण नाही ना. नाही. त्यांचे पण काही जीव आहे की नाही. तुम्ही जर विचार करा की मी 70-72 किलो बाई आहे, प्रत्येक वेळेला जसं मला ओढून न्यावं लागलं, तर हो ना, ते कसं का शक्य आहे? म्हणजे त्यांची कसं परीक्षा शक्य असते आहे? जास्त. आपण म्हणजे आय डोंट नो, मला पण किती जायचं. आता फॉर एक्झाम्पल माय हाऊस इज लाईक मी आहे अँड माय मॉम. तर हो. आईला पण म्हणजे फिजिकली लेबर करावं लागतं. मला जर हा. कुठे नेलं तर इट्स सो लेबर. हार्ड. त्यामुळे तिला पण कसं आपण या बाबतीत थोडं मला असं वाटतं की मे बी मॅम, हे जे नवीन जनरेशन आहे ना, नॉट हा. जेनझी, जेन अल्फा म्हणजे त्याचं पुढचं. आता येस, हा, जेन्स पण नाही, अल्फा. अल्फा अल्फा. जे पुढचे आता 10 to 12 एज आता आहे त्यांचं किंवा हो त्याच्यापेक्षा हो कमी. हो हो. तर येस. ते ते लोक ना थोडे हे, मला असं वाटतं स्कूलमध्ये हे सगळं शिकवलं ना, तर नंतर इश्यू हा. होणार नाही. म्हणजे हा. स्कूलमध्ये जसं आपल्याला सिविक्स सेन्स किंवा हे शिकवलं स्कूलमध्ये, हा. हा. नंतर प्रॉब्लेम होणार येस. नाही. कारण येस. नंतर शिकायला नंतर गेलं तर प्रॉब्लेम होत नाही. नाही हा होते. हा, काही होत नाही. येस. तिथेच. तर आणि हे त्याच्यापासून मुलं ही काय मुलं शिकतील. त्यांना फार आहे शिकतील का? समाज आणि ह्याचं इमोशन्स आणि सगळं, ते फार आता कौतुक आहे त्याचं. आता काय होतं, माझी 3 नातवंड आहेत. तर करेक्ट. मोठा 12 वर्षाचा, मग 10 वर्षाचा, आणि नाते 8 वर्षाची. तर या तिघांना कळतं की हो. आपल्या आजीला जायला किती त्रास होत होते. आणि त्यांना ऑलरेडी म्हणजे ते म्हणजे ब्लेस्ड आहेत की हा. त्यांना हे सगळे सेन्सिटिव्ह पॉइंट्स देऊन पाठवले वर्तमान. हा. येस, येस, येस. तर म्हणून तेव्हा म्हटलं हे असेसिबिलिटी करायची. आणि काय म्हणजे तुम्ही करता, साध्या कोणत्याही बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये गेलं ना, तरी ते इतकं वाईट असतं, लिफ्टमध्ये जाता येत नाही, येता अरे येत हो. नाही. खरंय. मुंबईला हायकोर्टात मी गेले होते, आता याला पण बरीच वर्ष झाली, काही दुसऱ्या कामासाठी माझ्या.
अडॉप्शनच्या कामासाठी मी काय केलं होतं पिटिशन फाईल. तर तिथले लोक म्हणाले, माझ्याबरोबर काही होते लोक, ते म्हणली इथे हे पब्लिक बिल्डिंग आहे आणि इथे तुमच्याकडे रॅम्प नाहीये हँडिकॅप लोकांसाठी. लाज वाटते माहितीये का, असं आपल्याला इतकं मोठं मुंबई हायकोर्ट आपण म्हणतो हो. आणि तिकडे पब्लिक रॅम्प नाही, तिकडे डिसेबल फ्रेंडली टॉयलेट नाही. नाही, काहीच नाहीये. कसं करायचं लोकांनी? आणि मग काय तुम्ही काय म्हणता तुम्ही दिव्यांगजनांना मुख्य प्रवाहात आणा वगैरे असे मोठे बस. मोठे शब्द, हा. आणि मोठे ते मोठे शब्द. आपण ना ते जपान, तुम्ही कधी रील किंवा यू हॅव वॉट एनी चान्स की तुम्ही जपान असं बघाल फक्त ऑनलाईन, हा नॉट हा ट्रॅव्हल. ट्रॅव्हल तुम्ही तिकडे केलं हं, तरी चालेल, म्हणजे हा, तुम्हाला कळेल हो की हो जपान इज द कंट्री वेअर people with disability are considered हा. mainstream येस. rather than a normal people. न अदर दॅन म्हणजे नॉर्मल. त्यांच्याकडे इतकी येस. सोय आहे डिसेबल्ड लोकांसाठी की आपल्याला असं वाटतं आपण नॉर्मल आहोत. ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली खरंय. म्हणजे येस. फॉर हा. पब्लिक ट्रान्सपोर्ट और एनीथिंग दे हॅव एक्सेस फॉर एव्हरीथिंग. तिथे येस. जपानमध्ये मी त्याच्या रील बघितल्या, मी त्याचं स्टडी केलं, हा. म्हणजे हे लोक करू शकतात एवढं 100%. आपण ऍटलीस्ट 50% तर ट्राय करू शकतो इंडियात. करू आणि शकतो. केवढं मग पॉप्युलेशन आहे आपलं, तर वी हॅव टू मग डू इट ना. ऍब्सोल्युटली. आणि मग तुम्ही म्हणायचं की मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, अमुक आलं. आपण हे सगळं बघितलं की लोक काय वाटतं की ते बसा, घरातच बसा, हा, चार करेक्ट. भिंतीच्या आत. हे फार आहे मला बस. हे कशाला व्हीलचेअर आहे तर कशाला घराच्या बाहेर कशाला पड, अरे. कशाला कशाला पडतं घराच्या बाहेर? काय गरज आहे? काय गरज काय? अनुभव येस. मला खूप आहे. त्यामुळे येस. येस. आय डोंट नो, बट दिस इज व्हेरी. आणि एम एस, इफ वी टॉक अबाउट एम एस, तर एम एसचं कसं आहे, वी हा. हॅव डिफरंट सेट ऑफ डिसेबिलिटीज. येस. नेसेसरी नाही की एव्हरीबडी हॅज अ व्हीलचेअर, एव्हरीबडी बरोबर. हॅज बरोबर. अ लिम्प और समथिंग, बट येस. सगळे सगळे डिफरंट डिफरंट लेवल्स ऑफ डिसेबिलिटी आहेत एम एस मध्ये. बरोबर आहे. बरोबर. सो इनव्हिजिबल सिम्पटम्सचे तर फारच प्रॉब्लेम्स होतात. या, आणि लोकांना कळत नाही हा. की हा. लोकांना कळत नाही. आणि मग म्हणजे लोकांचं असं असं होतं की नाटकं करतायत हे लोक. अरे नाटकं करायला नाटकं करतात. एवढी एनर्जी दिसतायत तर कुठे येते? व्यवस्थित सगळे. दिसतायत तर व्यवस्थित. आता मला पण मी बसल्यावर असं वाटतं, अरे वा, ही बाई काय छान छान बोलते, काय काय सेम इयर. करते, आणि तिला चालता येत नाही. तरी आता वयामुळे माझं एक चांगलं झालंय. आणि हो, ते वय आहे ना, ऍडव्हान्टेज. म्हणून त्याला वयामुळे चालता येत नाही. हा ऍडव्हान्टेज झालेला आहे मला, ते की ऍडव्हान्टेज हो. वयामुळे बहुतेक या बाईला चालता येत नाही. येस. त्यामुळे आय डोंट नो, बट एम एस ऑल्सो नाव पॉप्युलर असं म्हणण्यापेक्षा वी आर फाइंडिंग पेशन्स फॉर एम एस. येस. ते पण सांगायचंय की जीटी हॉस्पिटलमध्ये हे हा. आरोग्य विभागाचं ऑफिस आहे बरं का, बर. त्या कॅम्पसमध्ये तिची बिल्डिंग बर. आहे. तिथे रॅम्प आहे. हा? ओके. पण तिकडे व्हीलचेअर नाही. हॉस्पिटलमध्ये. आणि मोठे मोठे हा, गव्हर्नमेंट हॉस्पिटलची मोठी मोठी, नाही ते हॉस्पिटल नाहीये ना, ते ऑफिस आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे, जिकडे बर. कमिशनर वगैरे बसतात बर. आरोग्य विभागाचे. ओके. तिथे मला जावं लागलं. ते मी म्हंटल ना, पोस्टर्स लावायची परवानगी हा काढली. हा हा हा. तिकडे पण अशी 4-4, 5-5 तास बसलेली आहे मी, 5-6 वेळा. अच्छा. आणि तिकडे व्हीलचेअर नाहीये. तर तिकडे खाली ते रजिस्ट्रेशन करतात ना लोक कोण लगेच. त्यांनी म्हटलं, सर अहो दादा, तुमच्याकडे व्हीलचेअर नाही. मॅडम, तुमच्यासारखी लोक येत नाही तिथे. दॅट वॉज हिज आन्सर. म्हणजे खूप वेळा ऐकलंय मी काय सगळं. म्हणायचं? आता काय म्हणायचं? आमच्यासारखी लोक म्हणजे काय, हा. काय व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट वी हॅव एक्स्ट्रा ऑर्गन. हा. अशी लोक इथे येत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे काय तुम्ही मग आम्हाला समाजातनं बाहेर फेकायचा प्रयत्न करताय, असा त्याचा अर्थ आहे, नाही का? म्हणजे या गोष्टीला असं पहिल्यांदा मला आय टू गेट हर्ट, वाईट या, वाटायचं मला. आता आता नाही, आता नाही आता वाटत. नाही वाटत आणि हो. मी म्हणतात तसं, आता माझं वय इज ऑन माय साइड, एज इज ऑन माय साइड, असं म्हणतात ना, तरुण लोक म्हणतात एज इज ऑन माय साइड, तर मी आता उलट म्हणते, एज इज ऑन माय साइड. म्हातारा माणूस दिसतोय, अरे म्हातारा माणूस, चालता येत नाही, म्हातारा माणूस, असं ते झालेलं आहे. करेक्ट. येस. तेच आणखीन एक महत्वाची गोष्ट, हा हा. हा, आणखीन एक म्हणजे सांगते, मंगेशकर हॉस्पिटल
पुण्याचं हो दीनानाथ मंगेशकर हो हॉस्पिटल, हो. बरोबर. तिथल्या व्हीलचेअर्स 90% तुटलेले आहेत. मी हो. तिथे 2दा ऍडमिट झाले होते ऑपरेशनसाठी. येस. आणि तिथे असा मोठा पोर्च आहे, मला कल्पना आहे. मग आता काय झालं की माझा मुलगा मला पहिल्यांदा जेव्हा तपासणीला वगैरे न्यायचं होतं तर तो घेऊन घ्यायचा. मग तिकडे त्यांनी मला उतरवलं त्या पोर्च मध्ये आणि मग गाडी पार्क करायला जाणार, बरोबर की नाही. व्हीलचेअर्स तिकडे आणखीन जरा दूर असतात आणि व्हीलचेअर मागायची परवानगी आणखीन आत चालावं लागतं. त्यांचं रिसेप्शनचं ऑफिस आहे तिथे. तिथे विचारायचं की आम्हाला व्हीलचेअर हवी, मग ते परवानगी देणार. मग बाहेर यायचं, मग व्हीलचेअर घ्यायची. आणि तोपर्यंत मी कुठे उभी राहणार. मला तिथेच उभी करणार. मग तो वॉचमन ओरडत असतात, जाऊ द्या गाडी, जाऊ द्या गाडी, जाऊ द्या गाडी, जाऊ द्या गाडी. अरे पण मला कुठे ठेवणार. माझा मुलगा जर गाडी पार्क करायला गेला, मला कुठे ठेवणार तो उभं. आणि व्हीलचेअर हवी तर त्याला फार आतमध्ये जायला पाहिजे परवानगी विचारायला. मग त्या व्हीलचेअर साखर दंडाने एखाद्याच्या बांधलेल्या असतात. त्यातली व्हीलचेअर मग त्यातल्या त्यात कोणती चांगली आहे ती बघून घ्यायची. पण बऱ्याचशा तुटलेल्या आहेत. आणि हे त्यांना सांगितलं तर हा पेशंट लोक असं बसतात, पेशंट लोक तसं करतात म्हणून ते तुटते. अरे तुटते तर मग रिपेअर करा. आणि हे काय, तुम्ही जर पेशंट येतात इथे तर तुम्ही हे विचारायला बघायला नको की अपंग माणूस उभा आहे इथे तर हम्म. त्याला पटकन व्हीलचेअर मिळाली पाहिजे. ते करेक्ट. नाही. नियमावर बोट. पोर्च मधनं गाडी हलवा. अशी एक मजा मजा आहे. हो. म्हणजे एम एस असं आता मला असं वाटतं जे काय जेव्हापासून मोस्टली नाव आय एम सफरिंग फ्रॉम दिस फॉर लास्ट 10-15 years. सो मला असं वाटतं 13 की इयर्स. अ, मला असं वाटतं की मे बी माझं सिच्युएशन बेटर आहे जरा. जेव्हा मी आय सी पेशंट्स विथ मोर डिफिकल्टी वेन आय गो टू एम एस इव्हेंट्स येस. वगैरे, तर मला असं वाटतं की ते बरोबर. बरं आहे जरा. त्या सिच्युएशन मध्ये बरी आहे मी असं. पास तेच तेच म्हणते अनुश्री, तेच बघायचं माहितीये का. आपण अगदीच बेड रिटर्न नाही ना. नाही. आपण हे नाही ना, हेच बघायला हवं. ऍब्सोल्युटली. माझ्या तर हेच आता कळलेलं आहे मला. कारण मला जेव्हा एम एस झाला ना तेव्हा माझी मुलं शाळेत शिकत होती ग. या. तेव्हा मला असं फक्त मी रोज उठल्यावर देवाला म्हणायची, आज मला तू व्यवस्थित उभं कर आणि व्यवस्थित सगळं काम करू दे. करेक्ट. बस. कारण माझ्या मुलांचं सफर नको व्हायला. माझी मुलं व्हायचीच सफर, नो डाऊट अबाउट इट. पण दरवर्षी मला हॉस्पिटल ऍडमिट व्हायला लागायचं स्टिरॉइड्स घ्यायला. तेव्हा तर सफर व्हायचीच की नाही. आणि त्यांना कळायचंच की आपल्या आईला काहीतरी होतंय. पण तरीही तरीही मला देवाने आतापर्यंत एवढं चांगलं ठेवलेलं आहे की अगदीच माझ्या मुलांना अगदीच कसं आयुष्य झालं असं झालेलं नाही. नाहीतर काय आहे. या. येस. मी तेच म्हणलं दिस मला का करायचं एम काय की नॉट ब्रिंगिंग मेन स्ट्रीम थोडं व्हायला पाहिजे ऍक्सेसिबिलिटी. माझा येस. भर त्याच्यावर आहे ना. एम एस आता होईल आपल्या आपण इट्स अ सॉर्ट ऑफ रेड. येस. आता रेअर नाही आहे डिसीज असं मला वाटतं. पण ऍक्सेसिबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि इंडियामध्ये तर खूप जास्त. ऍब्सोल्युटली. बिकॉज वी हॅव खरंय खरंय. करोड्स ऑफ पीपल हु आर सफरिंग फ्रॉम ऍब्सोल्युटली. दिस एनी विच वे. म्हणजे कुठला पण डिसीज येस. काही पण असेल ते. हो. सो वी नीड दॅट अवेअरनेस राईट नाव. त्यामुळे मी आय एम ट्राईंग ऍब्सोल्युटली. टू आणि रीच आउट सगळे टू. लोक एवढे श्रीमंत नाहीयेत त्यांना ते नाही. इलेक्ट्रिक व्हीलचेअर घेता येईल. अजिबात नाही. आणि मग मला पण किती अवघड पडतंय अजिबात ते नाही. चेअर घ्यायला. त्यामुळे सो हार्ड. मला कळतंय ते त्यांचं ते हं? हो. त्यामुळे मला ते मेनस्ट्रीम मध्ये अवेअरनेस मग त्याच्याबद्दल स्प्रेड करायचा आहे. म्हणून मी हे म्हणलं आपण करूया आता हे. आता आय एम ट्राईंग टू हो. रीच आउट टू मेनी एम एस पेशंट्स येस. अदर डिसीजेस ऑल्सो. म्हणजे असं पण काही नाही की फक्त एम एस लोकांसाठी. हो. फॉर अदर पीपल ऑल्सो हु आर येस. डिसेबल्ड. हो. एनी विच वे तर मी त्यांना येस. कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते. सो दिस इज माय एम फॉर प्रयत्न दिस करते. पॉडकास्ट असं म्हणाय हरकत नाही. नॉट पॉडकास्ट बट येस. व्हॉट एव्हर इट. येस. येस. जेवढं लिमिटेड सोर्सेस आहेत आपल्याकडे. व्हॉट एव्हर इट इज. येस. 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 व्हॉट एव्हर इट इज. येस. त्यामुळे ठीक आहे. नो ओके. प्रॉब्लेम. बाय. बाय बाय बाय. मॅम. थँक्यू सो बाय. मच. बाय.